राजीनाम्यासाठी फडणवीसही आग्रही असल्याचं आता समजतंय। मुख्यमंत्र्यांची 3 ते 4 वेळा या संदर्भात अजितदादांशी चर्चा झालेली एक मोठी बातमी समोर आलेली आहे। फडणवीसांनी धनंजय मुंडेंना इशारा दिला होता, तर राजीनामा द्या नाहीतर घेऊ असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला होता। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा आग्रही असल्याचं समजतं। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, फडणवीस सुद्धा गेल्या अनेक महिन्यांपासून राजीनाम्यासाठी आग्रही होते मुंडेंच्या, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच साधारणतः 3 महिन्यापासून खरं तर हे सगळं प्रकरण सुरू होतं आणि यामध्ये खरं तर 3 ते 4 वेळेस स्वतः मुख्यमंत्री यांनी देखील अजित पवार यांच्याशी चर्चा केली होती की कुठेतरी राजीनामा आहे तो देण्यात यावा, मात्र तरी देखील आहे तो राजीनामा दिला नव्हता। थेट काल ज्यावेळेस हे सगळे फोटो आले होते त्यानंतरून देखील आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी खरं तर ही चर्चा केली होती आणि या चर्चेनंतरून खरं हा राजीनामा आहे तो घेतलेला पाहायला मिळतोय आणि मुख्यमंत्र्यांनी यामध्ये थेट इशारा देखील देण्यात आला होता की ज्या पद्धतीने जर तुम्ही राजीनामा नाही दिला तर मी राज्यपालांना स्वतः सांगेल आणि मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची वेळ आहे ती आल्यानंतरून एक वेगळं वातावरण निर्माण होईल असं देखील एक चित्र निर्माण झालं होतं। मात्र वारंवार आहे ते धनंजय मुंडे यांना देखील समजावण्याचा प्रयत्न केला होता की सरकारची प्रतिमा आहे ती मलिन होताना पाहायला मिळते, त्यामुळे तुम्ही राजीनामा देण्यात यावा, मात्र तरी देखील आहे ते धन्यजय मुंडे आहे ते कुठेतरी राजीनामा देण्यासाठी तयार नसल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जवळपास 3 ते 4 वेळा अजितदादांशी चर्चा केली होती। धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर सरपंच हत्या प्रकरण एकूणच मुंडेंना भोवलं असून या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंडेंच्या राजीनाम्यासाठी पूर्वीपासूनच आग्रही असल्याचं समजतंय। त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 3 ते 4 वेळा अजित पवारांशी चर्चाही केली आणि थेट फडणवीसांनी धनंजय मुंडेंना इशारा दिला होता, राजीनामा द्या नाहीतर घेऊ।